नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 8 मार्च 2026 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, नवीन प्रेम प्रकरण घडण्याची शक्यता आहे. खाजगी माहिती उघड करू नका. या राशीतील गृहिणी निवांत मोबाईलवर वेळ घालवू शकतात. जोडीदारासोबत मनसोक्त गप्पा मारू शकाल. जे काम तुम्ही आज पूर्ण करण्यास सक्षम आहे त्यांना उद्यावर टाकू नका. हेच तुमच्यासाठी चांगले असेल. असुविधा तुम्हाला मानसिक त्रास देऊ शकतात. मित्रांच्या मदतीमुळे अडचणी दूर होतील. तणाव दूर करण्यासाठी एखादे छान संगीत ऐका. पैशाला विनाकारण खर्च करत होते त्यांना आज धनाची अधिक आवश्यकता पडू शकते. जरुरीपेक्षा जास्त काम करण्याचे वचन देणाऱ्या लोकांकडून काम झाल्याची अपेक्षा ठेवू नका. उपाय: चांगल्या आरोग्याच्या लाभासाठी काळे तीळ आणि नारळ वाहत्या पाण्यात अर्पण करा. वृषभ राशी, आजचा दिवस रिकाम्या वेळी टीव्ही पाहण्यात खर्च होऊ शकतो. प्रकृतीकडे दुर्लक्ष केले तर आजारी पडाल. इतर लोकांशी आनंदाचे क्षण वाटल्यामुळे तुम्ही आनंदी राहाल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. हे धन तुमच्या बऱ्याच समस्यांना दूर करू शकते. तुमच्यासारख्याच आवडीनिवडी असलेल्या व्यक्तींसोबत भेट होईल. तुमच्या गोष्टी जवळच्या लोकांना समजणार नाहीत त्यामुळे त्यांना चिंता वाटेल. उपाय: या आठवड्यात अनावश्यक खर्च होण्याने शक्यता आहे. यापासून सावध राहण्यासाठी माकडांना गोड वस्तू खाऊ घाला. मिथुन राशी, ऐतिहासिक स्थळावर भेट देण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुटुंबीय आणि मुलांच्या आयुष्यात घटकाभर मोकळीक मिळेल. आज तुम्ही कुठल्याही वचनाला पूर्ण करू शकणार नाही. आज तुमचा प्रेमी नाराज होऊ शकतो. दूरच्या ठिकाणाहून चांगली बातमी मिळेल. कुटुंबियांच्यामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यावर नकारात्मक परिणाम होईल. पण तुम्ही दोघे ही परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळाल. गरजेपेक्षा जास्त झोपणे तुमची ऊर्जा संपवू शकते म्हणून दिवसभर स्वतःला सक्रिय ठेवा. कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. जे लोक बऱ्याच काळापासून आर्थिक तंगीमधून जात आहेत त्यांना धन प्राप्त होऊ शकते, ज्यामुळे जीवनाच्या बऱ्याच समस्या दूर होतील. उपाय: गरीब आणि गरजू लोकांना अन्न दान करा. कर्क राशी, अत्यंत काळजीपूर्वक वागण्याचा दिवस राहील. आज काही काम नसेल तर कुठले पुस्तक वाचू शकता. धर्मादाय कामामध्ये स्वतःला गुंतवा. त्यातून तुम्हाला मनशांती मिळेल. सुधारणावर प्रमाणाच्या बाहेर खर्च करू नका. मित्रमंडळीसोबत वेळ घालवा. प्रेम प्रकरणात मतभेद होऊ शकतो. उपाय: आपल्या प्रियकरला चांदीची रिंग भेट दिल्याने लव्ह लाईफ चांगली राहील. सिंह राशी, चुकीच्या संवादामुळे कदाचित काही त्रास होऊ शकतो, परंतु बसून चर्चा केल्यामुळे तुम्ही सर्व काही ठीक कराल. आज तुम्ही कुठल्या समस्येत पडू शकता आणि तुम्हाला समजू शकते की
चांगले मित्र जीवनात असणे किती गरजेचे आहे. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्या जवळील संकल्पनांचा वापर करा. कार्यक्रम घेण्याने प्रत्येकाचा मूड चांगला राहील. गरजवंतांना मदत करण्याच्या क्षमतेमुळे तुम्हाला आदर मिळेल. उपाय: तुमच्या नातेसंबंधांना आनंदी बनविण्यासाठी तुमचे चारित्र्य नेहमी चांगले ठेवा. खोटे बोलू नका, कोणालाही त्रास देऊ नका. कन्या राशी, तुमच्या भूतकाळातील चांगल्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. आज तुम्ही सर्व चिंता विसरून आपली रचनात्मकता बाहेर काढू शकता. मनावर झालेल्या आघातामुळे शक्तीपणाला लावावी लागेल. सकारात्मक दृष्टिकोनामुळे तुम्ही यावर सहज मात करू शकाल. अनुभवी लोकांच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवा. वयोवृद्धांची तब्येत काळजीचे कारण ठरू शकते. उपाय: कच्ची हळद, 5 पिंपळाची पाने, 1 सूर्यफूल आणि पिवळे कपडे ब्राह्मणांना दान करा. तूळ राशी, कुटुंबाच्या आघाडीवर त्रासदायक प्रश्न निर्माण होतील. कौटुंबिक जबाबदाऱ्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे कुटुंबाच्या रागाला आमंत्रण देण्यासारखे आहे. तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि परिस्थिती अधिक बिघडेल असे कृत्य करणे टाळा. रिकाम्या वेळेत मोबाईलवर काही वेब सिरीज पाहू शकता. एखाद्या कठीण परिस्थितीत तुमचा जोडीदार तुमच्या पाठीशी उभा राहणार नाही. कुटुंबातील काही सदस्याच्या मत्सरी स्वभावामुळे तुम्ही त्रासून जाल. ज्यावर उपाय करता येत नाही ते शांतपणे सहन करावे. धन तुमच्या कामी तेव्हाच येते जेव्हा तुम्ही त्याला व्यर्थ खर्च करणे थांबवता. उपाय: सोन्याची अंगठी घालणे आरोग्यासाठी शुभ असेल. वृश्चिक राशी, जीवनाच्या धावपळीत आज तुम्ही स्वतःसाठी वेळ काढू शकाल. जोडीदाराची फार चांगली नसलेली बाजू पाहायला मिळेल. जीवनाचा आनंद आपल्या लोकांसोबत चालण्यातच आहे, ही गोष्ट तुम्हाला आज समजेल. आरोग्य चांगले राहील. पैशाची कमतरता घरातील कलहाचे कारण ठरू शकते. अशा स्थितीमध्ये आपल्या घरातील लोकांसोबत विचारपूर्वक बोला. कुटुंबातील सदस्याप्रती असलेला वर्चस्वशाली दृष्टिकोनामुळे टीका संभवते. प्रिय व्यक्तीशी गुपित शेअर करण्यासाठी चांगला काळ नाही. उपाय: पूजास्थळी पांढऱ्या शंखाची स्थापना करून त्याची पूजा केल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील. धनु राशी, व्यावसायिक लोक व्यवसायापेक्षा आपल्या कुटुंबाला वेळ देणे पसंत करतील. छान गप्पा मारत असताना एखादा जुना मुद्दा चर्चेत येऊ शकतो. वेळ कसा निघून जातो या गोष्टीचा अनुभव तुम्हाला एखाद्या मित्राला भेट दिल्यानंतर होऊ शकतो. स्वतःला शांत ठेवणाऱ्या उपक्रमामध्ये गुंतवा. आज तुमचा मित्र एखादी मोठी रक्कम मागू शकतो. दूरच्या नातेवाईकाकडून आलेल्या संदेशामुळे संपूर्ण कुटुंब उत्साही राहील. उपाय: आर्थिक स्थितीला चांगले बनवण्यासाठी पक्ष्यांना धान्य खाऊ घाला. मकर राशी, आज तुम्ही गरजेच्या कामाला पूर्ण करून स्वतःसाठी वेळ काढाल. कामाच्या अधिकतेमुळे तुम्ही मानसिक रूपात चिंतित राहू शकता. संध्याकाळच्या वेळी थोडा वेळ ध्यान करून आपली ऊर्जा परत मिळवा.
सकारात्मक भावना स्वीकारण्यासाठी तुमचे मन तयार होईल आणि कोणत्याही परिस्थितीत तुमचे मन सकारात्मक विचार करेल. महत्त्वाच्या व्यक्ती आर्थिक मदत द्यायला तयार असतील. उपाय: ताजेतवाने राहण्यासाठी सूर्यनमस्कार करा. कुंभ राशी, आजचा दिवस चांगला राहील. तुमच्या उत्तम अंदाजाने तुमचे सहकर्मी तुमच्याशी आकर्षित होऊ शकतात. स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी उच्च कॅलरी आहार टाळा. आर्थिक स्थिती बदलू शकेल. कुटुंबाच्या हितासाठी फायदेशीर कार्य करण्यासाठी धोका पत्करा. हातची गेलेली संधी परत कधीच मिळत नाही हे विसरू नका आणि म्हणून घाबरू नका. आज तुम्ही एकटा वेळ घालवाल. उपाय: चांगले आरोग्य प्राप्त करण्यासाठी अन्न आणि चारा गायीला खाऊ घाला. मीन राशी, नव्या कल्पनांची परीक्षा घेण्यासाठी चांगला दिवस. तुमचे वैवाहिक आयुष्य म्हणजे आनंद राहील. आपल्या रागीट स्वभावाच्या कारणाने तुम्ही पैसा कमावण्यात सक्षम होणार नाही. एखाद्या विशेष व्यक्तीची ओळख होऊ शकते. जोडीदार आणि मुले तुम्हाला खूप प्रेम देतात आणि काळजीसुद्धा घेतात. उपाय: आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मत्सर, हेवा, दुसऱ्यांची निंदा यासारखे अवगुण टाळा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.